नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सर्व कर्मचारी महागाई भत्त्याच्या म्हणजेच डीएच्या वाढीव थकबाकीची वाट पाहत होते. अखेर या थकबाकीबाबत शासनाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यामध्ये आपण थकबाकीचे संपूर्ण गणित समजून घेणार आहोत. डीए वाढीची माहिती. मित्रांनो, राज्य सरकारने फेब्रुवारी 2026 मध्ये महागाई भत्त्यात 3% वाढ जाहीर केली होती. यामुळे आता राज्याच्या कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ता 55% वाढून 58% झाला आहे. विशेष म्हणजे ही वाढ 1 जुलै 2025 पासून लागू करण्यात आली आहे. याचाच अर्थ असा की जुलै 2025 पासून आजपर्यंतचा वाढीव पगार तुम्हाला थकबाकीच्या स्वरूपात मिळणार आहे. थकबाकी कधी मिळणार? आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, ही थकबाकी नेमकी कधी मिळणार? शासनाच्या निर्णयानुसार जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 या 4 महिन्यांची वाढीव थकबाकी मार्च 2026च्या पगारासोबत रोखीने दिली जाणार आहे. हा पगार एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या खात्यात जमा होईल. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कर्मचाऱ्यांच्या खिशात ही वाढीव रक्कम टाकण्याचे नियोजन सरकारने केले आहे. थकबाकीचे गणित. हे गणित आपण एका साध्या उदाहरणाने समजून घेऊया. समजा तुमचा मूळ पगार 30,000 रुपये आहे, तर 3% वाढीनुसार तुमची मासिक पगार वाढ 900 रुपये होते. आता तुम्हाला पहिल्या हप्त्यात 4 महिन्यांची थकबाकी मिळणार आहे. म्हणजेच 900 गुणिले 4 एकूण 3,600 रुपये थकबाकी तुम्हाला मार्चच्या पगारासोबत मिळेल. तुमचा मूळ पगार जितका जास्त असेल तितकी ही रक्कम मोठी असेल. जुलै ते ऑक्टोबरची थकबाकी आता मिळत असली तरी नोव्हेंबर 2025 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीतील उर्वरित थकबाकीसाठी शासन लवकरच स्वतंत्र आदेश काढणार आहे. ती रक्कम देखील येत्या काही महिन्यात टप्प्याटप्प्याने तुमच्या खात्यात जमा होईल. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला तुमच्या पे लेवलनुसार नेमकी किती रक्कम मिळणार आहे हे जाणून घ्यायचे असेल तर तुमचा मूळ पगार कमेंट करा. हा व्हिडिओ आपल्या इतर कर्मचारी मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.